श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्ही जर कोणत्या अडचणीमध्ये असाल, कोणत्या संकटामध्ये असाल, तर मी तुम्हाला असा एक प्रभावशाली मंत्र सांगणार आहे। जो मंत्र, ज्या मंत्राचं जर तुम्ही अनुष्ठान केलं, त्या मंत्राचा जर रोज 11 माळी जप केला, त्या मंत्रामुळं तुमचं अक्षरशः जीवन बदलून जाऊ शकतं। तुमच्या आयुष्यातली मोठ्यातली मोठी अडचणसुद्धा दूर होऊ शकते। कोणता आहे मंत्र हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते, पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर तुम्ही हा मंत्राचं कशा प्रकारे जप करू शकता, तर मंत्र तुम्ही अगदी देवासमोर बसूनही म्हणू शकता। तुम्हाला वेगळी मांडणी करायची असं काहीही नाही, तुम्ही देवासमोर बसूनसुद्धा त्या मंत्राचं जप करू शकता। तर तो किती वेळा मंत्राचा जप करायचा, तर तुम्ही खरं तर अगदी कितीही जास्तीत जास्त करू शकता। म्हणजे जर तुम्ही 6 महिन्यांपर्यंत करू शकता, तुम्ही अगदी 21 दिवसापर्यंत करूसुद्धा शकता। पण जास्तीत जास्त जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या मंत्राचा लवकरच चांगला प्रभाव तुमच्या आयुष्यावर दिसायला लागेल। त्यामुळं तुम्ही कशा एकाग्रतेनं करताय त्यावर ते अवलंबून आहे। रोज ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी तुम्ही देवासमोर जाऊन बसायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी, तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी, पण शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जर देवासमोर या मंत्राचं जप केलात तर जास्त उत्तम। तर या जपामुळं काय होईल, तर तुमच्या जर आयुष्यामध्ये जर समजा अडचण असेल, कुठलीही म्हणजे अडचण असेल, तुम्हाला कुठली इच्छा असेल जी देवाकडं तुम्हाला मागायची असेल, तुम्हाला कोणती इच्छा तुमच्या मनातील देवाने पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या मनासारख्या काही गोष्टी होत नसतील, तर तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। पण असं नाही की मंत्राचा जप करायचा आहे म्हणून आपण दुःखातच असायला हवं। तुम्ही जरी आनंदी असाल, परमेश्वराच्या कृपेमुळं तुम्ही जरी आनंदी असाल, तरीसुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। त्याचा काहीही वाईट प्रभाव होणार नाही। उलट तुमच्या आयुष्यात कुठलंही अडचण, संकट येण्याआधी परमेश्वराच्या कृपेनं ते परतवून गेलेलं असेल। त्यामुळं असं काही नाही की आपल्याला जर संकट असेल तरच आपण या मंत्राचा जप करावा। तर मंत्र खरं तर अगदी साधा सोपा आहे, पण काय असतं की कुठल्याही सेवेमध्ये, कुठल्याही आपण जी परमेश्वराची सेवा करतो त्या कुठल्याही सेवेमध्ये आपली मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असते। म्हणजे केवळ कोणीतरी सांगितलं आहे म्हणून एखाद्या मंत्राचा जप करायचा, आज आलं मनाला की करायचा, उद्या लक्षात नाही राहिलं की सोडून द्यायचं, 2-4 दिवसानं पुन्हा लक्षात आलं की पुन्हा कधीतरी करायचं। असं जर तुम्ही केलं किंवा असं जर कोणीही जरी केलं तरी त्याचा काहीही फरक पडत नाही। कारण काय असतं, देवाचं कुठलंही नाव घ्या, कुठलाही मंत्र म्हणा, पण तो तुम्ही अगदी ठरल्या वेळी, ठरल्या प्रसंगी तो मंत्र म्हणायलाच हवा। कारण जर अगदी मनाची एकाग्रता आपल्या नसेल, आपण मनापासून काही करणारच नसू, तर त्याचं आपल्याला फळ तरी कसं मिळेल। तर हा मंत्र आहे का नाही, तर रोज 11 माळी जप करायचा या मंत्राचा। तर तुम्ही कधीही करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता। मंत्र अगदी सोपा आहे। संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही या मंत्राचं जप करू शकता। तुमच्या मनातली इच्छा तुम्ही परमेश्वराला बोलून दाखवू शकता आणि ती इच्छा पूर्ण होईपर्यंत किंवा ती जप पूर्ण होण्याआधी जरी तुमची इच्छा पूर्ण झाली तरीही तुम्ही जेवढा संकल्प केला आहे तेवढा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र करत असताना अगदी मनापासून परमेश्वरावर 100% विश्वास ठेवून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र अगदी साधा आणि सोपाच आहे, पण तितकाच प्रभावशाली आहे। गुरूंचा हा मंत्र आहे, तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। तर मंत्र मी पुन्हा एकदा सांगते, मंत्र अगदी साधा आणि सोपाच आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा रोज 11 माळी जर तुम्ही जप केला आणि असं जास्तीत जास्त तुम्ही 6 महिन्यापर्यंत जरी केलं, तरी तुमच्या मनातल्या मोठ्यातली मोठी इच्छासुद्धा परमेश्वराच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल। मंत्र अगदी साधा सोपा आहे, पण या मंत्राचा प्रभाव मात्र खूप मोठा आहे। अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे।
श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.